तर यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट। तर यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी दाऊद शेखला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। सध्या उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। या प्रकरणात आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। उरणमधलं यशस्वी शिंदे हत्या प्रकरण हे त्या ठिकाणचा संपूर्ण परिसर ढवळून काढणारं होतं। या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यात आला आणि त्यानंतर आता आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कृष्णा सोनरवाडकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय अधिक माहिती आहे? मनश्री, आपण पाहतोय की उरणमधील 20 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या केल्याच्या प्रकरणामध्ये आरोपी दाऊद शेखला नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेली होती आणि आज त्याला पनवेलच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि पनवेल सत्र न्यायालयाने आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। याच गुन्ह्यामध्ये हत्येच्या गुन्ह्याबरोबरच जातीवचक शिवीगाळ आरोपीने केल्याचा दावा सुद्धा केला जातो आणि त्यामुळे पोलिसांनी यामध्ये अॅट्रॉसिटीचं कलम सुद्धा वाढवण्यात आलेलं आहे। या 7 दिवसांच्या तपासामध्ये पोलीस कोणकोणते पुरावे महत्त्वाचे गोळा करतात ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र आरोपी दाऊद शेख याच्या विरोधामध्ये कुठेतरी एक उरणमध्ये एक संतापाची भावना होती आणि त्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यासंदर्भात पोलिसांनी कमालीची गुप्तता जी आहे ती बाळगलेली आहे। उरण कोर्टात हजर करण्याऐवजी त्याला पनवेलच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आणि आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। नक्कीच कृष्णा, याच्यामुळे आरोपी दाऊद शेखला ही महत्त्वाची कोठडी सुनावण्यात आली आहे।